चित्ता गेला, डोडो गेला. आता चिमणीची वेळ आहे का? कामरगावच्या विद्यार्थ्यांचा काळजाला भिडणारा सवाल. कामरगाव निसर्गाशी हरवलेले नाते पुन्हा जिवंत करण्याचा एक हृदयस्पर्शी प्रयत्न पीएम श्री जिल्हा परिषद विद्यालय कामरगाव येथे पाहायला मिळाला. जागतिक चिमणी दिनानिमित्त शाळेतील चिवचिव मंडळ आणि इको क्लब ऊर्जा यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून केवळ चिमणी दिन साजरा झाला नाही, तर पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी काय आहे याची जाणीव करून देणारा चिवचिवाट संपूर्ण गावभर उमटला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अत्यंत शांत आणि प्रसन्न वातावरणात निघालेल्या प्रभात फेरीने झाली. या प्रभात फेरीने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर आयोजित पर्यावरण दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वृक्षतोडीचे भीषण वास्तव मांडले. झाडे वाचवा, चिमणी वाचवा अशा घोषणा देत निसर्ग संवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचवला. हातात फलक आणि डोळ्यात पर्यावरणाविषयीची आस्था घेऊन चालणाऱ्या चिमुकल्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथनाट्य. गावातील विविध चौकांमध्ये आरुषी भुजाडे, जानवी देशमुख, पायल माहुरकर, आयशा मेमन, दिव्या परते, धनश्री चौके, खुशी भगत, हर्षवर्धन खंडारे, यश बांते, चैताली तुमसरे आणि तानी किर्दक या विद्यार्थ्यांनी दमदार अभिनयातून एक गंभीर प्रश्न मांडला. चित्ता गेला, डोडो गेला. आता कुणाचे नाव? चिमणी जाते की काय? हा थरारक सवाल विचारताच तिथे उपस्थित असलेला प्रत्येक नागरिक स्तब्ध झाला. चिमण्यांचे कमी होत चाललेले अस्तित्व आणि त्याला कारणीभूत असलेले मानवी हस्तक्षेप यांचे जिवंत चित्रण या पथनाट्यातून करण्यात आले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या शाळेत चिमणी संवर्धनाचा हा स्तुत्य उपक्रम गेल्या 20 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. हा अभिमानास्पद वारसा आजही तितक्याच निष्ठेने पुढे नेला जात आहे. केवळ शाळेच्या आवारातच नव्हे, तर विद्यार्थी हा उपक्रम आपल्या घरी देखील राबवत आहेत. वर्षभर चिमण्यांसाठी कडधान्य, पाण्याची सोय आणि कृत्रिम घरटी तयार करण्याचे काम विद्यार्थी करतात. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कामरगाव परिसरात चिमण्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढल्याचे सुखद चित्र आज पाहायला मिळत आहे. या दिनाचे औचित्य साधून शालेय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये घरटी बनवणे, घोषणाफलक तयार करणे, चिमणीस पत्रलेखन, भेटकार्ड तयार करणे आणि कविता लेखन अशा उपक्रमांचा समावेश होता. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि चिमण्यांबद्दलची ओढ अतिशय प्रभावीपणे शब्दांत आणि कलाकृतींतून मांडली. शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक सुरेश राठोड यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडला. उपक्रम प्रमुख गोपाल खाडे यांच्यासह नीता तोडकर, दीपाली खोडके, चंद्रशेखर पिसे, सतीश चव्हाण, पुष्पा व्यवहारे, कैलास वानखडे, भूमिका भाकरे प्राध्यापक, विकास रुईकर, रुपाली तायडे, रुपाली लोखंडे आणि चेतन करडे या सर्व शिक्षक वृंदाने आणि विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे चिमण्यांविषयी केवळ कळवळाच नाही, तर त्यांच्या संरक्षणासाठी कृती करण्याची नवी उमेद प्रत्येकाच्या मनात रुजली आहे. गेल्या 20 वर्षांपासून चिवचिव मंडळ इको क्लबच्या माध्यमातून आम्ही चिमणी वाचवण्याचं संवर्धन करण्याचं काम सातत्याने करत आलेलो आहोत. हा थोडा नव्हे तर 20 वर्षाचा कालखंड आहे. या काळामध्ये चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी, थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय आणि खाण्याकरता कडधान्य ही सोय केली. यासोबतच गावांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून पथनाट्य, वृक्षदिंडी, पर्यावरण दिंडी, चिमणी दिंडी अशा पद्धतीच्या दिंड्या काढून आम्ही लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली. आज जर कामरगाव परिसरामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर चिमण्यांचं प्रमाण पाहायला मिळेल. तुम्हाला जागोजागी चिमण्यांचा चिवचिवाट दिसतो. आमच्या शाळेत तर मोठ्या प्रमाणामध्ये चिमण्यांचा चिवचिवाट आहे. 50च्या वर घरटी शाळेच्या परिसरात लावलेली आहे आणि त्यामध्ये चिमण्यांच्या पिढ्या आयुष्य काढत आहेत. मित्रांनो, मी पर्यावरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. मी या पर्यावरणाचा देणं लागतो या उदात्त हेतूने प्रत्येकच नागरिकाने आपले कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. चिमण्यांसाठी घरटे उपलब्ध केले पाहिजे, त्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करून दिली पाहिजे, त्यांना कडधान्य दिले पाहिजे, तरच आपण चिमणी वाचवू शकू. नाहीतर या आधुनिक काळात आपल्याला चिमणी सुद्धा दिसणार नाही. आज चिमणी दिनानिमित्त आम्ही चिमणी वाचवण्याचा संदेश देत आहोत. पूर्वी आपल्या घराच्या अंगणात सहज दिसणारी चिमणी आता हळूहळू कमी होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वृक्षतोड आणि वाढते प्रदूषण. म्हणूनच आम्ही सर्वांना विनंती करतो की आपल्या घराजवळ चिमणीसाठी पाण्याची व दाण्याची व्यवस्था करावी. आमच्या शाळेत व परिसरात आम्ही चिमणीसाठी अशी व्यवस्था केली आहे. निसर्ग वाचवा व चिमणी वाचवा.